भक्तीची आज मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे. नेहमी आपण स्वामी विवेकानंदांच्या गोष्टी ऐकतो. स्वामी विवेकानंद हे पण महानच आहे, पण आज थोडासा बदल म्हणून मी तुम्हाला एक वेगळी गोष्ट सांगणार आहे. गोष्ट म्हणजे त्यांच्या जीवनातले एक दोन अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे. त्यांचं नाव आहे शहीद भगतसिंह. बघा हे दिसतात ना, हे कोण आहेत? शहीद भगतसिंह. हे जे आहे त्यांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळण्यासाठी खूप मोठं काम केलेलं आहे. आणि त्यांच्या लहानपणीचे काही एक दोन अनुभव, आणि ज्यावेळी त्यांना फाशीची शिक्षा होती, त्यांना फाशीची शिक्षा झाली, देशासाठी काम करत होते ना ते स्वातंत्र्य मिळण्यासाठी, त्यावेळी त्यांना फाशीची शिक्षा झाली की शहीद भगतसिंह यांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळण्यासाठी आपल्या प्राणांची सुद्धा पर्वा केली. मग खूप लहानपणापासून बुद्धिमान होते आणि त्यांच्या घरामध्ये देशभक्तीचंच वातावरण होतं. घरातल्या सगळ्यांना देशाविषयी खूप प्रेम होतं. हे एवढं मोठं गोष्ट दिसते की नाही तुम्हाला? हे त्यांचं सगळं चरित्र आहे. बघा 24 वर्षाचं आयुष्य जगले, 24 इयर्स. 24व्या वर्षी त्यांना फाशीची शिक्षा झाली. पिक्चर वगैरे बघितला तर भगतसिंह नाही लागला तर बघायचा, टीव्हीवर लागतो मूवी. मग 24व्या वर्षी त्यांना फाशीची शिक्षा झाली आणि त्यांच्यावर चरित्र केवढं आहे बघा, त्यांचं काम केवढं आहे. म्हणून त्यात काही लिहिलं ना, ते आयुष्यात त्याचे वेगळं केलं. मग लहानपणी ते एकदा आपल्या वडिलांबरोबर फिरायला निघाले असतात. वडिलांबरोबर फिरायला गेल्यानंतर मध्येच ते थांबतात. वडील मित्राबरोबर गप्पा मारत असतात. तर हा भगतसिंह जो आहे ना, तो जमिनीवर काहीतरी करत असतो. मग त्याच्या वडील विचारतात की काय चाललंय, काय करतोय जमिनीमध्ये? खोददा खणतोय आणि काय करतोय? त्यावेळी काय म्हटले असेल ते, बाबा मी बंदुकी पेरतोय. म्हणजे काय त्याला म्हणायचं असतं की बंदूक पेरायची. जसं पीक बी पेरल्यानंतर कसं पीक येतं, तसं बंदूक पेरल्यानंतर त्यांना असं वाटतं की भरपूर बंदुका येतील आणि मग हे जे इंग्रज लोक आपल्यावर राज्य करतायत त्यांना आपण एवढ्या लहानपणी, एवढ्या लहान वयामध्ये ते तेवढा विचार करत होते. एवढी कुशाग्र बुद्धिमत्ता त्यांची. आणि ज्यावेळी त्यांना फाशीची शिक्षा झाली ना, त्यावेळी त्यांना विचारलं, ज्यावेळी फाशीची शिक्षा होती, फाशीची शिक्षा म्हणजे काय माहिती तुम्हाला? ते पण माहिती असेल ना. ज्यावेळी त्यांना शिक्षा होते त्यावेळी म्हणजे दोरी असते, त्या दोरीने त्यांना त्यावेळी तिला संपवलं होतं, फाशीची शिक्षा. मग त्यावेळी त्यांना विचारलं की तुमची शेवटची इच्छा काय आहे? तर ते काय म्हणतात माहिती? ते म्हणतात की पुढे थांबा, एक क्रांतिकारक दुसऱ्या क्रांतिकारकाची भेट घेत आहे. म्हणजे शेवटच्या टप्प्यात सुद्धा ते पुस्तक वाचत असतात. पुस्तक वाचून पूर्ण करूया. मग त्यांना वाचनाचा छंद असतो. प्रत्येक देशाची क्रांती कशी झाली त्याचा सुद्धा त्यांनी लहानपणीच अभ्यास केला. खूप अभ्यास केला, सगळी माहिती करून घेतलं. आणि त्यांच्या डोळ्यामधून एकही पाण्याचं थेंब आला नाही. त्यांच्या वडिलांच्या डोळ्यात पाणी आलं तर ते काय म्हटले, अहो हे देशभक्तीविषयी तुम्ही मला प्रेम दिलेलं आहे, प्रेम शिकवलेलं आहे, आज तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू बघून मला हे बरोबर वाटत नाही. आणि रडू नका, देशासाठी देशासाठी त्यांनी आपले प्राण गमावले. कोण आहेत हे? भगतसिंह म्हणा. कोण आहे?